जय हिंद मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण यूथ पॉवर अर्थात युवा शक्ती या नवीन जी युवा पिढी आहे या नव्या पिढीसाठी सुंदर असा विषय या व्हिडिओद्वारे संवादरूपी मांडत आहोत। आणि नक्कीच हा जो महत्त्वाचा विषय आहे अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे मित्रांनो की जी आजची तरुणाई आहे ती बऱ्याच गोष्टी निवड करताना नकळत त्यांच्याकडून चुका होतात आणि त्याचा परिणाम या युवकांच्या म्हणजे युवा पिढीच्या भविष्यावर होत असतो। या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। आजचा मुख्य विषय म्हणजे की आपल्या जीवनामध्ये मित्र हे अतिशय महत्त्वाचे असतात, परंतु अनेक मुलं नकळत अनुभव नसल्यामुळे बऱ्याचदा चुकीच्या मित्राची निवड केली जाते आणि आपल्या भविष्याचं जे ट्रॅक आहे ते सुटलं जातं आणि आपण नंतर पश्चाताप होतो। हे टाळण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो। तर चला बघूया की जीवनामध्ये मित्र निवडताना मित्राची निवड कशी करावी। तर या विषयावर आपण एक छोटासा संवाद साधूया युवा पिढीसोबत। तर नक्कीच हा भविष्य घडवण्यासाठी युवा पिढीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। तर चला समजून घेऊया की मित्र कसे निवडावे। कारण शालेय जीवन हे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो आणि या शालेय जीवनाच्या वाटचालीमध्ये जर मित्र चांगले भेटले तर आपलं भविष्य उज्ज्वल होत असतं आणि नकळत चुकीमुळं आपल्याला जर चुकीचे मित्र भेटले, चुकीचं वर्तन करणारे मित्र भेटले तर आपलं भविष्य हे उद्ध्वस्त होतं आणि त्या वेळेला आपल्याला लक्षात येतं, परंतु वेळ निघून गेलेला असतो। म्हणून आपण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, आपण विचार करून मित्र निवडणे गरजेचे असतं। तर चला मित्रांनो लगेच मित्राचं जे स्वभाव आणि वेगवेगळे जे गुण असावेत कसे तर ते बघूया। तर मित्रांनो नंबर 1 आपण म्हणतो की वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपलं मत मांडत असतो। तर मला एकच सांगायचं मित्रांनो, संगत आणि पंगत ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु यापैकी जर पंगत चुकली तर चालेल, पण संगत चुकली तर आयुष्य बर्बाद होत असतं मित्रांनो। तर नक्कीच आपण मित्राची निवड करताना नंबर 1 गोष्ट म्हणजे लक्षात घेणं गरजेचं असतं, आपला मित्र अडाणी जरी असला तर तो संस्काराच्या गुणांनी नटलेला पाहिजे। त्यानंतर आपला मित्र आपली स्तुती करणारा नसावा, फक्त आपल्यातील वाईट गुण शोधून आपल्याला योग्य ट्रॅकवर आणणारा असावा। त्यानंतर आपल्या सुखदुःखात कामं येणारा असावा, नुसता सुखातच जर कामं येणारा असला तर तो मित्रच काय कामाचा असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो। तर खरा मित्र दुःखात आपल्या पुढं असतो असं आपल्याला म्हणता येईल। तर याचा आपल्या अभ्यासावर खूप परिणाम होत असतो मित्रांनो। जे युवक शिक्षण घेत आहे शालेय जीवनामधलं तर त्या मुलांनी नक्कीच विचारपूर्वक आपल्या आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये काय साम्य आहे याचा विचार करून मित्राची निवड करणं गरजेचं असतं, कारण त्याच्या गुणाचा आपल्याला बी फायदा होत असतो। आणि एखादा मित्र गरीब असला ते चालेल, परंतु त्याच्यामध्ये वर्तनामध्ये एक संस्कारमय गुण असावेत त्याला हरकत नाही। परंतु हे करत असताना आपल्याला दुसरी बाजूचा विचार केला तर पॉझिटिव्ह विचार करणारे, चांगले गुण, चांगले शब्द वापरणारे मित्र हे नक्कीच फायदेशीर ठरतात, कारण हे मित्र वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावर नकळत आपल्या स्वभावावर परिणाम करत असतात मित्रांनो। तर मित्र असे पण असावेत की व्यसनहीनता नसावी आणि आपल्याला बी सुरक्षित ठेवण्याची त्यांच्यामध्ये एक क्वालिटी असावी, गुण असावेत। असे मित्र नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरतील मित्रांनो। आणि असे मित्र नको की ते आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या चर्चा रंगून सांगतील किंवा आरेकारे करतील किंवा अपशब्द वापरतील। अशा मित्रासुद्धा आपल्यावर परिणाम होतो आणि आपल्या वडिलाविषयी बी आपल्यासमोर जर कोणी वाईट बोलत असेल, चेष्टावारी का होईना, असे मित्रसुद्धा आपण घातक आपल्याला ठरू शकतात। असे मित्रापासून लांब राहणं गरजेचं असतं। तर अशा अनेक गोष्टीचा विचार करता मित्र आपण निवडले पाहिजेत
आणि असेही मित्र निवडा की ते आपल्याला अभ्यासात मदत करतील. आपल्याला अभ्यासात मदत करत असताना आपल्याला त्यांच्या ज्या चांगल्या गुणाची क्वालिटी आहे ती समजून सांगतील. तर अशा सर्व गुणाचा विचार जर केला तर आपल्याला हे मित्र खूप फायदेशीर ठरू शकतात. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो मित्रांनो, संगत आणि पंगत ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पंगत चुकलीत चालेल, कोणतंही नुकसान होणार नाही, परंतु संगत चुकली तर पूर्ण आयुष्य बर्बाद होण्याची शक्यता असते आणि वेळ निघून गेल्यावर लक्षात आल्यानंतर फक्त उरतो तो पश्चाताप. म्हणून मित्र निवडताना आपण जी चर्चा केली, जो संवाद साधला, त्या पद्धतीने आपले मित्र असावेत आणि त्यांचं वर्तन पण सुंदर असं, आपल्याला शोभेल त्यांना शोभेल असं असावं. आणि नक्कीच या मित्राची निवड करताना आपण ही काळजी घ्यावी आणि नक्की मित्र हा मोठ्या भावासारखा आपल्या पाठीशी उभा राहणारा निवडावा. तर मला या ठिकाणी मुख्य विषयावर या ठिकाणी आपण जी चर्चा करतोय त्याच चर्चेनुसार तुम्ही अशा गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि नक्कीच तुमचं भविष्य या गोष्टीमुळं दक्षता घेतल्यानंतर उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच उज्ज्वल होईल. आणि या ठिकाणी आपण जी चर्चा केली ती नक्कीच तुमच्या भविष्याला आकार देणारी ठरणार आहे. मित्रांनो, जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.